नमस्कार विद्यार्थी शिक्षक बांधवांनो, पहा राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षा प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संकलित मूल्यमापन 2023-24 सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 5वीची गणित विषयाची सराव प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये येणार आहे। त्याच्यामुळे ही सराव प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे। पहा या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न होते आपण पाहूया। पहा लेखी चाचणी होती, या ठिकाणी प्रश्न तिसरा खाली दिलेल्या उदाहरणे सोडव। पहा या ठिकाणी तोंडी चाचणी झाल्यानंतर लेखी चाचणी महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये प्रश्न तिसरा आहे 27,403 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत लिही। पहा आता 7 या अंकाची स्थानिक किंमत लिहायची। 7 या अंकाच्या पुढे किती अंक आहेत उजव्या बाजूला तेवढे शून्य त्या ठिकाणी 7च्या नंतर द्यायचे आहेत। पहा आता 1 2 आणि 3 अंक आहेत, मग 7च्या उजव्या बाजूला 1 2 3 शून्य दिले म्हणजे 7000 ही झाली 7ची स्थानिक किंमत। पहा एकक दशक शतक आणि हजार म्हणजे 7000 ही काय झाली 7ची स्थानिक किंमत। अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमत लिहिली तर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी नक्की मिळणार आहे। त्यानंतर दुसरा आहे पहा ब 2 ते 7 मधील अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार कर। पहा आता 2 ते 7 मध्ये अंक किती तर 2 3 4 5 6 आणि 7 6 अंक आहेत, परंतु आपल्याला किती 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली। मग पहिला कोणता घ्यावा लागेल 7 अंक, नंतर 6, नंतर 5, नंतर 4 आणि नंतर 3 म्हणजे या ठिकाणी 5 अंक झाले म्हणजे 76,543 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार होईल। 2 घ्यायची गरज नाही। आपल्याला जर 2 घेतला इथं तर 6 अंकी संख्या होईल। आपल्याला काय विचारलंय 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मग प्रथम मोठी संख्या त्यानंतर छोटी, नंतर त्याच्यापेक्षा छोटी, नंतर त्याच्यापेक्षा छोटी आणि नंतर त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे 76,543 हे आपलं उत्तर येणार आहे। त्यानंतर काय एका बचत गटाला एका वर्षात 3,67,542 रुपये नफा झाला, ही संख्या अक्षरातली। पहा आता 3,67,542 कशामध्ये लिहिलं अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर कोणत्या संख्येला 28 ने गुणल्यास गुणाकार 4,844 येईल। पहा आता या 4,844 ला 28 ने भागायचं, जो भागाकार येईल म्हणजे त्या संख्येला 28 ने गुणल्यानंतर गुणाकार किती येणार आहे 4,844 येणार आहे। पहा आता 28 ला म्हणजे 28 ने 4,844 ला भागलं, भागाकार आला 173 म्हणजे 173 गुणिले 28 बरोबर किती येणार आहे 4,844 म्हणजे या ठिकाणी 173 हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे। त्यानंतर पहा पुढे आहे बेरीज कर। त्यानंतर पहा बेरीज कर। पहा बेरीज कर मध्ये 75,264 अधिक 6,345 पहा याची बेरीज करायची। 5 आणि 4 किती होतात 9, 6 आणि 4 10 0 हातचाला 1, 3 आणि 2 5 हातचा 1 6, 6 आणि 5 11 1 हातचाला 1, 7 आणि 1 8 म्हणजे 81,609 ही बेरीज येणं अपेक्षित आहे। त्यानंतर वजाबाकी कर। पहा आता वजाबाकीमध्ये काय विचारलंय 56,673 वजा 9,667। पहा आता या ठिकाणी 3तून 7 जातात का नाही, तर या 7मधून 1 आपल्याला इकडे घ्यायचा, इथं 6 राहिले मग इथं झाले 13, 13तून 7 गेले 6, 6तून 6 गेले 0, 6तून 6 गेले 0 आणि आता इथं पहा या 6तून 9 जातात का तर नाही जात, मग इथं 5 खोडले। पहा इथं 5 खोडणं गरजेचं आहे। वरती आले 4, इथं झाले 16, 16तून 9 गेले, 16तून 9 गेले किती होतात 6 गेले 7 गेले 8 गेले 9 गेले राहिले 7 आणि 4तून 0 गेला राहिले 4 म्हणजे 47,006 हे याचं उत्तर येणं अपेक्षित आहे। त्यानंतर पहा गुणाकार कर 487 गुणिले 16। पहा 487 गुणिले 16 अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे, त्याचं उत्तर येते 7,792। त्यानंतर भागाकार कर 9,720 भागिले 12, 9,720 ला 12 ने भागल्यानंतर उत्तर येते पहा 810, या पद्धतीने भागाकार करणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रश्न चौथा आहे खाली दिलेले उदाहरणे सोडव। 18 आणि 12 या संख्येचे सर्व विभाजक लिहि। पहा संख्या 18 नाही 28, 28 आणि 18, 28 आणि 18 या संख्येचे सर्व विभाजक लिहि। पहा 28 चे विभाजक लिहिलेत म्हणजे त्याला भाग जातोय।
पहा 2, 4, 7, 14, 28 आणि 1 हे झाले 28चे विभाजक. म्हणजे पहा 1, 2, 4, 7, 14, 28 हे काय झाले 28चे विभाजक झाले. त्यानंतर 18चे विभाजक 2, 3, 9, 6, 18, 1 म्हणजे 1, 2, 3, 6, 9, 18 हे 18चे विभाजक झाले. ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. 1 मार्काला हा प्रश्न होता पहा. त्यानंतर दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निशेष भाग जात असल्यास अशी खूण कर, नसल्यास चुकीची खूण कर. बरोबर. आता 45ला निशेष भाग जातो का 2 ने? तर नाही. 5 ने जातो का? तर जातो. 5 व 45. त्यानंतर 60ला 2 ने निशेष भाग जातो का? तर जातो. आणि 5 ने जातो का? जातो. अशा पद्धतीचं हे जे आहे ही सारणी पूर्ण करायची होती. त्यानंतर काय आहे, एका टोपलीत 20 चेंडू आहेत, त्यातून प्रत्येक गटात 6 चेंडू येतील असे गट तयार करायचे आहे. असे किती गट तयार होतील? टोपलीत किती चेंडू उरतील? पण आता 20 चेंडू आहेत, गट करायचे 6. मग 20ला 6 ने भागल्यानंतर पहा उत्तर येते 6×18 म्हणजे 3 गट होतात 6 चेंडूचे आणि उरतात 2 चेंडू. म्हणजे या ठिकाणी 3 गट तयार होऊन टोपलीत 2 चेंडू उरतील. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं 2 मार्काचं. एकदम सोपं उदाहरण होतं पहा. त्यानंतर पुढे आहे प्रश्न 5वा. खालील प्रमाणे क्रीडांगण तयार करायचे आहे. त्यासाठी एका चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतो. तर संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल? पहा आता क्रीडांगण दिलंय 40 मीटर, त्याची लांबी दिली, 30 मीटर रुंदी दिली. आपल्याला क्रीडांगणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग 40 गुणिले 30 किती होतात? तर त्याचं क्षेत्रफळ झालं 1200 चौरस मीटर. पहा एका चौरस मीटरला किती खर्च येतोय? 650. मग 1200 गुणिले 650 उत्तर येतंय पहा 7,80,000 रुपये खर्च येईल. म्हणजे ते संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल? 7,80,000. त्यानंतर ब आहे खालील आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत तर तिची परिमिती किती सेमी असेल? पहा आता या ठिकाणी काय दाखवलंय? षटकोन दाखवलाय. एक बाजू 12 सेमी दाखवली. षटकोनाला किती बाजू असतात? 6 बाजू असतात. मग षटकोनाची परिमिती बरोबर 6 गुणिले बाजू. 6 बाजू आहेत म्हणून. त्रिकोणाला 3 आहेत, मग 3 गुणिले बाजू. चौरसाला किती असतात? 4 असतात, मग 4 गुणिले बाजू. बरोबर. मग आता या ठिकाणी सारखी समान लांबीच्या आहेत सर्व बाजू. मग 6 गुणिले बाजू. मग 6 गुणिले 12 म्हणजे 72. 72 सेमी ही त्याची काय झाली? षटकोनाची परिमिती झाली. 2 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी होता. जर 72 सेमी उत्तर आला असेल तर तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर क आहे आलेख कागदावरील आकृतीचे क्षेत्रफळ काढ. पहा आता या ठिकाणी लांबी आहे 5 सेमी, रुंदी आहे 4 सेमी. मग हे आयत आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मग 5 गुणिले 4 5 चौक 20. 20 चौरस सेंटीमीटर हे काय राहणार आहे? त्या आयताकृती कागदाचं आलेख कागदावरील आकृतीचं क्षेत्रफळ असणार आहे. हा 2 गुणांचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता. त्यानंतर 6वा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडव. सोयाबीनच्या बियाणाच्या पोत्यात 40 किलो 50 ग्रॅम बियाणे होते. पेरणीसाठी त्यातील 21 किलो 700 ग्रॅम बियाणे वापरले तर किती बियाणे शिल्लक राहील? पहा आता 40 किलो 500 ग्रॅम, 21 किलो 700 ग्रॅम वापरलं. मग वजाबाकी केली. पहा उत्तर आलंय पहा 18.800 म्हणजे 18 किलो 800 ग्रॅम सोयाबीन काय राहिलं? शिल्लक राहिलं. 2 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळतील. त्यानंतर एका वाहनाचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे तर ते वाहन 4.25 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? पहा 1 तासामध्ये 80 किलोमीटर, अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये किती जाईल? 40 किलोमीटर. पाऊण तासामध्ये म्हणजे 45 मिनिटामध्ये ते किती जाणार आहे? 60 किलोमीटर जाणार आहे. आणि पाव तासामध्ये म्हणजे 15 मिनिटामध्ये ते 20 किलोमीटर जाणार आहे. पहा आता 4 तासामध्ये किती जाईल? 80 गुणिले 4 म्हणजे 8 चौक 32 म्हणजे 4 तासामध्ये 320 किलोमीटर जाईल. आणि आपल्याला 4.25 विचारले 4 तासामध्ये आणि 15 मिनिटामध्ये. मग 4.25 म्हणजे 4 वाजून 15 मिनिटे. 4 तासामध्ये 320, 15 मिनिटामध्ये 20. मग 320 अधिक 20 किती झाले? 340 किलोमीटर. म्हणजे 4.25 तासात ते वाहन 340 किलोमीटर जाईल. अशा पद्धतीने आपलं उत्तर येणं गरजेचं होतं. त्यानंतर वजाबाकी कर. 36 लिटर 400 मिली वजा 17 लिटर 800 मिली. पहा 36.400 वजा 17.800 म्हणजे 36 लिटर वजा 36 लिटर
आणि 400 मिली वजा 17 लिटर 800 मिली. मग या ठिकाणी ही वजाबाकी केली, उत्तर आलं 18 लिटर 600 मिली. त्यानंतर प्रश्न 7वा होता, पुढील प्रश्न सोडव, खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिही. पहा आता 16 भागिले 4 म्हणजे 4 चौक 16, त्याचं उत्तर येतं 4. मग बरोबर काय येणार आहे पहा, 2 अधिक 2 किती होता 4, किंवा 3 अधिक 1 लिहिलं किंवा 4 अधिक 0 लिहिलं म्हणजे 4 उत्तर येणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 2 अधिक 2 लिहू शकता, 3 अधिक 1 लिहू शकता, 1 अधिक 3 लिहू शकता, 4 अधिक 0 लिहू शकता, 0 अधिक 4 देखील लिहू शकता. त्यानंतर ब आहे, दिलेल्या चौकटीत अशी संख्या लिही की दिलेले विधान बरोबर येईल. पहा आता 8 भागिले 2, 8ला 2ने भागल्यानंतर भागाकार येतोय 4. इज ग्रेटर दॅन म्हणजे ते इज लेस दॅन म्हणजे हे जे उत्तर आहे 4 हा काय पाहिजे, लहान पाहिजे या इकडच्या संख्येपेक्षा. मग 3 अधिक 2 बरोबर 4 अधिक 2 लिहू शकता, किंवा इतर मग इकडं फक्त या 4 पेक्षा मोठी संख्या येणं गरजेचं आहे, छोटी नाही. मग समजा इथं 3 येणार का, नाही येणार, 2 येईल का, नाही, 0 येईल का, नाही. तर या ठिकाणी 4 पेक्षा मोठी संख्या यांची बेरीज झाली पाहिजे. एवढ्या संख्या लिहिल्या तर आपल्याला त्या ठिकाणी 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाळा सकाळी 10:30 भरते आणि सायंकाळी 4:15 सुटते, तर शाळा एकूण किती वेळ असते. पहा आता सायंकाळी 4:50 मग आपल्याला काय करायचं, 24 तासी घड्याळामध्ये याचं रूपांतर करायचं. पहा आता 4 वाजणे म्हणजे पहा 12 नंतर 1ला 13 बरोबर, मग 2ला 14, 3ला 15 आणि 4ला 16 म्हणजे 16:50 सुटली. 16.50 वजा 10.30 उत्तर आलं 6.20. म्हणजेच या ठिकाणी शाळा एकूण किती वेळ भरली, तर 6 तास 20 मिनिटे भरली. त्यानंतर ब आहे, शाळेपासून बस थांब्यापर्यंत अंतर 1.5 किलोमीटर आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले, तर अजून किती अंतराचे डांबरीकरण बाकी आहे. पहा आता 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर बरोबर. आता 1.5 किलोमीटरचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं, कारण की आपल्याला काय विचारलंय या ठिकाणी किती अंतराचे डांबरीकरण बाकी आहे. 850 मीटर झाले, मग पहा 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर वजा 850 मीटर म्हणजे उत्तर आलं पहा 650 मीटर. या ठिकाणी काय झालं, डांबरीकरणाचं काम बाकी आहे, म्हणजे तर अजून 650 मीटर अंतराचे डांबरीकरण बाकी आहे. अशा पद्धतीने 1500 मीटरमधून या ठिकाणी 850 मीटर मायनस करायचे आणि राहिलेलं उत्तर हे डांबरीकरण बाकी असलेलं रस्त्याचं अंतर राहणार आहे, ते आहे 650 मीटर. त्यानंतर पुढं आहे पहा प्रश्न 9वा, शेवटचा प्रश्न, गुण आहेत 4. एका रोपवाटिकेमध्ये खालीलप्रमाणे झाडांची कलमे विकली गेली, त्या माहितीवरून चित्रालेख तयार करा. पहा आता कलम प्रकार आणि संख्या बरोबर, आंबा 72, लिंबू 24, संत्री 36, चिकू 60. मग आता ह्या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत त्या पद्धतीने आपल्याला प्रमाण घेणं गरजेचं आहे. मग या ज्या संख्या आहेत त्या 12च्या पाड्यामध्ये सर्व आहेत, म्हणून या ठिकाणी प्रमाण घेतलं, एक चित्र बरोबर 12 कलम. मग पहा आता कलम प्रकार आणि कलम संख्या, विकली गेलेली कलम संख्या पहा बरं का, विकली गेलेली कलम संख्या. मग आंब्याचे किती, 1 2 3 4 5 6 म्हणजे 72 कलम ही आंब्याची विकली गेली बरोबर. म्हणजे या चित्रलेखामध्ये देखील बरोबर दिले. पहा लिंबूचे पहा 12 दुनी 24, पहा एक चित्र म्हणजे 12, 2 चित्र म्हणजे 24 कलम विकली गेली लिंबूची बरोबर, 24 कलम विकली गेली. तर संत्रीचे 36 म्हणजे पहा आता संत्रीची 36 कसे, 12 1 12 12 24 12 36, संत्रीची 36 कलम विकले गेले. आणि चिकूची 60 म्हणजे 12 1 12 12 24 12 36 12 4 48 12 45 60 कलम विकली गेली. अशा पद्धतीचा चित्रालेख प्रमाणासह आपल्याला काढणं गरजेचं होतं. आपल्याला याला 4 मार्क होते. अशा पद्धतीने हा इयत्ता 5वीचा द्वितीय सत्राचा हा सराव पेपर होता. अशाच प्रकारचा सराव तुम्हाला या ठिकाणी वार्षिक परीक्षेमध्ये देखील अशीच प्रकारची प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेमध्ये देखील असणार आहे. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुम्हाला सोडवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्याचा सराव विद्यार्थ्यांचा नक्कीच घ्या. नक्कीच तुम्हाला
वार्षिक परीक्षेसाठी या प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल। तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला। जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक प्रश्नपत्रिका या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे। नक्कीच या चॅनलचा उपयोग तुमच्या ज्ञानासाठी करून घ्या। धन्यवाद।